तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी जवळपास आता 80% बहिणींनी पूर्ण केलेली आहे, सक्सेसफुल सबमिट केलेली आहे। पण यामध्ये बघा, आता लाखो बहिणींना टेन्शन सुद्धा आलेलं आहे, कारण त्यांच्याकडून ई-केवायसी करण्यामध्ये त्या बहिणींकडून जे आहे ते चुकी झालेली आहे। चुकी झालेली असल्यामुळे त्या बहिणींना टेन्शन आलं की आता आपले पैसे बंद होईल का? जेव्हा ई-केवायसीचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल तेव्हा आपले पैसे बंद होतील का? ई-केवायसी रद्द होईल का? त्याचप्रमाणे आता बघा, या प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर पूर्ण क्लिअर करून देणार आहे। हा झाला तुमचा प्रश्न। आता माझा प्रश्न तुमच्याकडे असा असणार आहे, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मीच देणार, पण माझा प्रश्न असा असणार की तुमच्या पती आणि वडिलांचा आधार क्रमांकाचा ओटीपी केवायसी मध्ये का मागितला? तुमच्या पती आणि वडिलांचा आधार ओटीपी या केवायसी मध्ये का मागितला? कारण दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये लाभार्थी नागरिकांचा, बहिणींचा आधार ओटीपी म्हणजे त्यांच्या कुटुंबातल्या कोणत्याच व्यक्तींचा आधार ओटीपी मागितल्या जात नाही। अर्ज करताना, कोणत्या योजनेचा फॉर्म भरताना कदाचित आधार नंबर वगैरे मागितला जातो, डॉक्युमेंट मागितले जातात, पण केवायसी मध्ये कोणत्याच योजनेमध्ये ई-केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधार ओटीपी मागितला जात नाही। मग आता तुमचा जो काही प्रश्न आहे, आमच्याकडून चुका झाल्या, तर याच पॉइंटमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे की तुमचा अर्ज रद्द होईल का, तुमचे पैसे बंद होईल का, आणि यामध्ये कोणत्या बहिणींचे पैसे बंद होणार, चुकी झाली असेल तरी बंद होणार किंवा चुकी झाली नसेल तरी पण बंद होऊ शकतात। बघा, पूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, आता जे काही या ठिकाणी सर्वात महत्वाचं चुकी म्हणजे काय, आणि चुकी झाली असेल तर तुम्हाला केवायसी मध्ये दुरुस्त करता येणार का किंवा पुन्हा तुम्हाला ई-केवायसी करता येणार का, याबद्दल सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती मी देणार आहे। आता हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्या पुढे दोन प्रश्न येतात। आता या दोन प्रश्नांमध्ये कोणत्या बहिणींनी काय सिलेक्ट करायला पाहिजे होतं, या ठिकाणी कोणत्या बहिणींनी काय सिलेक्ट करायला पाहिजे, त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्या बहिणींनी काय सिलेक्ट करायला पाहिजे ते मी तुम्हाला शेवट पूर्ण क्लिअर सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल तुमची चुकी झाली का नाही। पण ज्या बहिणींना असं वाटत आहे की आमची चुकी झाली, तर त्यांच्या प्रश्नाचं सर्वात आधी मी या ठिकाणी उत्तर देतो। तर बघा, तुम्ही जर या ठिकाणी चुकीचा जाती प्रवर्ग सिलेक्ट केला असेल, जाती प्रवर्गाचा ऑप्शन आहे, काही बहिणींनी त्यांना कन्फ्युजन असल्यामुळे किंवा त्यांचा मराठीमध्ये जाती प्रवर्ग माहित नसल्यामुळे त्यांनी चुकीचा या ठिकाणी ऑप्शन चुकीचं निवडलं। त्यानंतर होयच्या ठिकाणी नाही आणि नाहीच्या ठिकाणी या ठिकाणी होय केलं। तर बघा, एकदम क्लिअर करून सांगतो, तुम्ही जर या ठिकाणी चुकी केली असेल तर तुमचा अर्ज पात्र किंवा अपात्र म्हणजेच रद्द होणार नाही। आता कोणत्या बहिणींचा अर्ज रद्द होणार नाही ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करतो। तर बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तुमच्या कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन पेमेंट घेत नाहीत, असा या ठिकाणी प्रश्न होता। पेन्शन पेमेंट घेत नाही हा एकतर कन्फ्यूज करणारा प्रश्न होता। भरपूर लाडक्या बहिणी कन्फ्यूज झाल्या, त्यामुळे काही बहिणींनी या ठिकाणी होय सिलेक्ट केलं, तर काही बहिणींनी नाही सिलेक्ट केलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा कन्फ्यूज करणारा प्रश्न होता की तुमच्या कुटुंबातील एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण या योजनेचा लाभ घेत आहे। या ठिकाणी सुद्धा कन्फ्युजन झाल्यामुळे काही बहिणींनी होय किंवा नाही मध्ये चुकी केली। तर कोणतं ऑप्शन करेक्ट होतं ते मी तुम्हाला शेवट सांगणारच आहे। तर बघा, या छोट्याशा चुकीमुळे जे आहे ते तुमचा अर्ज अपात्र केला जाणार नाही। छोट्याशा चुकीमुळे तुमचा अर्ज अपात्र होणार नाही, कारण लाखो बहिणींनी, फक्त या ठिकाणी असं नाही की फक्त तुम्हीच चुकी केली तर तुमचाच अर्ज अपात्र होईल। लाखो बहिणींनी या ठिकाणी चुका केलेल्या आहे। आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट पाहिले असेल, याआधी सुद्धा मी 2 ते 3 या टॉपिकवर व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट पाहिले असेल की चुकी केली। मग लाखो बहिणींची या ठिकाणी संख्या आहे की त्या बहिणींनी चुकी केली। शासनाला ही सर्व बाब लक्षात आलेली आहे, पण तरी तुम्हाला एक महत्वाचा पॉईंट सांगून मी क्लिअर करतो। बघा, आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तुमच्या कुटुंबातील कोणताही एक व्यक्ती सेवानिवृत्तीनंतर किंवा सरकारी नोकरीवर नाहीत किंवा पेन्शन पेमेंट घेत नाही। मग या ठिकाणी काय सिलेक्ट करायला पाहिजे होतं, होय। यांच्या वाक्याला होकार देणे। होय, आमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नाहीत, होय, आमच्या कुटुंबात कोणीच पेन्शन पेमेंट घेत नाहीत। आता तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीवर नसेल, पेन्शन पेमेंट घेत नसेल, मग या ठिकाणी होय ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे होतं। मग तुम्ही नाही सिलेक्ट केलं, मग शासनाला कसं समजणार तुमच्या गॅरंटीवरून की तुम्ही नाही ऑप्शन सिलेक्ट केलं, तेच तुमचं ऑप्शन बरोबर आहे। मग या ठिकाणी दुसरा प्रश्न होता की एकच विवाहित बहीण आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे का, फक्त त्यांनीच होय करायला पाहिजे होतं। फक्त एक लग्नाची महिला आणि एक बिना लग्नाची मुलगी,
फक्त त्यांनीच होय सिलेक्ट करायला पाहिजे होतं, बाकी सर्व बहिणींनी नाही. म्हणजे 2 विवाहित असेल तरी पण नाही सिलेक्ट करायचं होतं, 2 अविवाहित असेल तरी पण नाही सिलेक्ट करायचं होतं आणि 2 पेक्षा जास्त अर्ज भरले असेल तरी नाही सिलेक्ट करायला पाहिजे होतं. मग या दोन्ही ठिकाणी जर तुम्हाला वाटत आहे की आम्ही चुकी केली, तर मग तुम्ही जे फायनल या ठिकाणी त्यांना उत्तर दिलं, मग शासनाला ते पटणार आहे का? ते शासनाला पटणार आहे का? त्यामुळेच बघा, तुमचे पती आणि वडिलांचा आधार क्रमांक त्या ठिकाणी घेतलेला आहे. याच कारणामुळे तुमचे पती आणि वडिलांचा आधार क्रमांक घेतलेला आहे. मग तुम्ही सांगितलं, आता तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी नोकरीवर असेल आणि तुम्ही जर त्यांना नकार दिला की नाही, म्हणजे तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर कोणी व्यक्ती आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी खोटं सांगितलं, तर शासन म्हणजे सरकारी जे काही कर्मचारी केवायसी चेक करणार, मग तुम्ही या ठिकाणी जे ऑप्शन सिलेक्ट केलं, मग त्याला ते खरं मानून घेतील का? म्हणजे तुमच्या ऑप्शनलाच ते खरं मानतील का, की यांनी ऑप्शन सिलेक्ट केलं, यांच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर नाही म्हणजे यांना पास करा, यांची केवायसी पास करा, असं होईल का? किंवा या ठिकाणी तुम्ही जर म्हटलं की माझ्या कुटुंबात एकच विवाहित आहे, तर मी होय म्हणते. मग तुमच्या कुटुंबात 4-5 मग तुमच्या कुटुंबात 2-3 बहिणी लाभ घेत असेल, मग ते व्हेरिफिकेशन करणार नाही का? मग चुकी झाली याचा अर्थ तुमचा अर्ज त्या चुकीमुळे अपात्र होणार नाही, तर पती आणि वडिलांचा जो काही आधार क्रमांक या ठिकाणी घेतलेला आहे, त्यांच्या आधार कार्डवरून केवायसीची चौकशी होणार आहे. त्यांच्या आधार कार्डवरून केवायसीची चौकशी होणार. तुमच्या राशन कार्डवरून तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार कार्डला तुमचं राशन कार्ड लिंक आहे आणि त्यावरच तुमच्या राशन कार्डवरून किती बहिणींनी लाभ घेतला या ठिकाणी शासनाला क्लिअर होणार. मग तुम्ही होय केलं किंवा नाही केलं, तर ही राशन कार्डवरून त्यांना योग्य ती माहिती ते लोक काढून घेणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या पती आणि वडिलांच्याच आधार कार्डवरून जे आहे ते तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर आहे की नाही हे माहीत करून घेणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी होय म्हटलं किंवा नाही म्हटलं, तुम्ही स्वतः खोटी माहिती दिली किंवा चुकीने तुमची माहिती खोटी झाली, तरी पण ते पती वडिलांच्या आधार कार्डवरूनच तुमच्या कुटुंबातील पूर्ण आर्थिक आणि भौगोलिक माहिती घेणार आहे. हे सर्व माहिती शासनाकडे जे आहे ते महिला व बाल विकास विभाग IT विभागाकडून ही सर्व माहिती गोळा करण्यात येणार आहे. आणि जे काही तुम्ही आधार क्रमांक टाकून OTP दिला, त्या OTPच्या ऍक्सेस वरून शासनाकडून तुमच्या कुटुंबातील तुमच्या पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून ही सर्व माहिती गोळा केली जाणार आहे. या ठिकाणी चुकी केली म्हणजे तेच खरं झालं किंवा या ठिकाणी तुम्ही खरं खोटं सांगितलं म्हणजे तेच खरं झालं असं होत नाही. तुम्हाला वाटत असेल चुकी केली, पण शासन तुमच्या पती वडिलांच्या आधार कार्डवरूनच चौकशी करणार, त्यानंतरच फायनल करणार की तुम्हाला लाभ द्यायचा किंवा नाही. तुम्ही जर या ठिकाणी योग्य पर्याय निवडला, या ठिकाणी सुद्धा तुम्ही पर्याय योग्यच निवडला आणि तुमच्या कुटुंबात जर सरकारी नोकरीचा व्यक्ती असेल किंवा कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत असेल, तर तुमचा अर्ज 100% किंवा तुमच्या कुटुंबातील 1-2 बहिणींचा अर्ज 100% रद्द होणार किंवा त्यांचे पैसे बंद होणारच आहे. जरी तुम्ही या ठिकाणी चुकी केली नसेल आणि तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीवर असेल, त्यांच्या आधार कार्डवर 4 चाकी कार असेल, त्यांच्या आधार कार्डवर ते इन्कम टॅक्स भरत असेल, ITR भरत असेल, त्यांच्या नावावर मोठे मोठे उद्योग असेल आणि तुम्ही चुकी केली नसेल, तरी पण तुमचे पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून चौकशी झाल्यानंतर तुमचे पैसे बंद होणार आहे. या चुकीमुळे बंद होणार नाही. हे मी तुम्हाला सर्वात आधी क्लिअर करतो. जाती प्रवर्गाचा विषय सुद्धा तोच आहे. तुमची जात पाहून, तुमची जात किंवा कास्ट पाहून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला नाही. फक्त ते व्हेरिफिकेशन आणि कोणत्या कास्टमध्ये किती बहिणी लाभ घेत आहे हे चेक करण्यासाठी एक सर्वे म्हणून त्यांनी हे ऑप्शन दिलेलं आहे. तर तुमचा जो काही प्रश्न होता तो पूर्णपणे क्लिअर झालेला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की EKYC मध्ये चुकी झाली आहे, तर आम्हाला दुरुस्ती करता येणार का? तर दुरुस्ती करता येणार नाही. एक वेळा EKYC पूर्ण झाली की ती सक्सेसफुल वेबसाईटवर सबमिट झालेली असते. पुन्हा दुरुस्ती करता येत नाही किंवा शासनाकडून अशा प्रकारचा ऑप्शन सुद्धा लाडक्या बहिणींसाठी येणार नाही. पण KYC करण्यामागचा शासनाचा मुद्दा हाच आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पती आणि वडिलांचा आधार क्रमांक आणि OTP घेण्यामागचा शासनाचा उद्देश आहे की ज्या काही अपात्र बहिणी या योजनेमध्ये लाभ घेत आहे त्यांचं व्हेरिफिकेशन करणे. मग त्यांचं व्हेरिफिकेशन कसं होईल? त्यांच्या कुटुंबामध्ये कार आहे का, ITR भरतात का, इन्कम टॅक्स भरतात का, मग त्यांच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीवर आहे का, मोठे मोठे व्यवसाय आहे का, त्यांच्या कुटुंबातील उत्पन्न एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का, हे शासनाला कसं माहित होईल? तर पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून. मग पती आणि वडिलांच्या आधार कार्डवरून जर तुम्हाला पात्र किंवा अपात्र करण्यात येत असेल, तर या चुकीमुळे तुमचा अर्ज रद्द होणार नाही. तुम्ही जर आधार कार्डवरून तुमच्या कुटुंबातून एकत्रित तुम्ही पात्र असाल तर पात्रच राहाल, अपात्र असाल तर अपात्रच राहाल. तुम्ही या ठिकाणी राईट जरी ऑप्शन सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही पात्रच राहाल आणि चुकीचं जरी ऑप्शन सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही पात्रच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणालाच बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते क्लिअर एकदम स्पष्टपणे दिलेलं आहे. परत एकदा सोप्या पद्धतीने सांगतो, चुकी केली असेल
केली नसेल तरी पण पती आणि वडिलांच्या आधार कार्ड वरूनच चौकशी होणार आणि त्यावरूनच तुम्ही पात्र होतात किंवा अपात्र होता हे ठरवलं जाणार आहे. या चुकीमुळे होणार नाही. लाखो बहिणींनी या ठिकाणी चुकी केलेली आहे. लाखो बहिणींचे अर्ज शासनाकडून रद्द केले जाऊ शकत नाही. मध्ये लाखो बहिणी पात्र निघणार आहे आणि लाखो बहिणी अपात्र निघणार आहे. त्यामुळे या चुकीकडे शासनाचं दुर्लक्ष होणार आणि तुमचा केवायसी वरूनच तुमचे अर्ज पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. यापैकी जर काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.